तिकडे मुंबईच्या वांद्र्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय। वांद्र्याच्या शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना माफक दरात मालकी हक्कावर घर देण्याची मागणी गेल्या 20 वर्षांपासून केली जाते। मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी घर नाही तर मत नाही असा पवित्रा घेतला। या वसाहतीतील रहिवाशांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। येत्या 20 तारखेला मुंबईत लोकसभा निवडणुकीनिमित्त मतदान होणार आहे आणि याच मतदानाच्या दरम्यान अनेक जण आपल्या मागण्या असतात त्या पदरात पाडून घेण्यासाठी विविध प्रकारचे संपाचे असतील, आंदोलनाचे असतील हत्यार उपसतात। असाच एक हत्यार मुंबईतल्या वांद्रे येथील शासकीय कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या कर्मचाऱ्यांनी उचललेला आहे। सरकार जर आमच्या बाबतीत प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला प्रत्येक वेळी म्हणत असते की आम्ही तुमच्याबद्दल सकारात्मक आहोत, एवढी सरकार होऊन गेली त्या प्रत्येक सरकारने आम्हाला हेच सांगण्यात आलं प्रत्येक सरकारकडून की बाबा तुम्हाला आम्ही या ठिकाणीच वसाहतमध्ये तुम्हाला आमचं या ठिकाणी पुनर्वसन करू, कारण की या ठिकाणी जर समजा पुनर्विकास होत असेल तर तुम्हाला आम्ही डावलणार नाही। आम्हाला प्रत्येक वेळी त्यांनी आश्वासन देऊन प्रत्येक वेळी फसवणूकच केलेली आमची। आम्ही या मतदानाचा अधिकार आम्ही का निभावायचा की यामुळे आमचा काहीच फायदा होत नाही। आश्वासन देणार असेल तर पण आम्हाला लेखी आश्वासन हा लेखी करारामध्ये हवा आणि होणार असेल तर 100% झाला पाहिजे, तरच आम्ही हा निर्णय मागे होऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश मनोज कुलकर्णी, झी 24 तास, मुंबई।